सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं ते मुंबई महापालिकेच्या अंदाजांकडे। याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी अजिंक्य आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत। अवधूत वाघ जे भाजपची बाजू मांडताना दिसतील। नरेंद्र सर आपले सहकारी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अवधूतजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल। लोकशाही मराठी आणि रुद्रचा जो एक्झिट पोल आहे 121 जागा मुंबई महापालिकेमध्ये भाजप राखत असल्याचं, म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे आकडा निश्चितच वाढणार असं चित्र सध्या तरी आम्हाला मुंबईसाठी पाहायला मिळतंय। काय तुमचा अंदाज सांगताना दिसतोय आणि आमचा एक्झिट पोल पाहिल्यानंतर निश्चितच महायुतीचं सरकार, महायुतीचा महापौर येणार का, याविषयी आपलं मत? तुमच्या एक्झिट पोलचं मी सर्वप्रथम स्वागत करतो, कारण तुमचे एक्झिट पोल उत्साहवर्धक आहेत आणि ते पण परिस्थितीनुरूप आहेत असं मला वाटतं। परंतु यावर रिलाय होणं हे फक्त इंडिकेटरी असल्यामुळे हे काही रिझल्ट्स नाही आहेत, तर त्याच्यामुळे कोणी अतिउत्साही होऊ नये किंवा कोणी निराश पण होऊ नये। हे शेवटी उद्या निवडणुकीचे निकाल संध्याकाळी 4-5 वाजता संपूर्ण निवडणुकीचे निकाल आपल्या हाती येतील, त्यावेळी खरं चित्र कळेल। परंतु आज इलेक्शन झाली त्याच्या आधी 24 तास आधी मी एक फेसबुक पोस्ट केली होती, ती मी तुम्हाला दाखवतो, नक्की ती तुम्ही झूम करून पहा। याच्यामध्ये उबाठाला 35, मनसेला 8 अशी उबाठा मनसेला साधारण 43 जागा मिळतील मुंबईमध्ये, हा माझा अंदाज आहे। बरं, शिवसेनेला 32 जागा मिळतील, भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळतील, काँग्रेसला 35 जागा मिळतील असं मला वाटतं। इतर जे पक्ष आहेत म्हणजे MIM आहे, SP आहे, वंचित आहे आणि काही अपक्ष आहेत, अपक्षांना पण जागा यावेळी मिळते। भांडूपमध्ये एक अपक्ष उमेदवार निवडून येतोय हे मी तुम्हाला सांगतो। बरं, तर असे साधारण 12 जण आहेत, अशी 227 मला स्वतः वाटतं। याच्यामध्ये 2-3% इकडे तिकडे होईल पण फारसा फरक पडणार नाही। आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये विशेषतः विधानसभेची जी निवडणूक झाली आहे आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर हे जे रिप्लिका होईल तीच तुम्हाला साधारण बघायला मिळेल। आणि शिवसेना उभाठा ला सर्वात जास्त तोटा यावेळी होणार आहे। गेल्यावेळी शिवसेना उबाटाचे जे 3 आमदार निवडून आले, उदाहरणार्थ वर्सोव्यावरून जो निवडून आला, त्याच्यानंतर उबाटाचे भायखळ्यावरून जे निवडून आले, तर हे 2 प्रामुख्याने हे काँग्रेसच्या मतांवर निवडून आले आणि त्यामुळे यावेळी काँग्रेस बरोबर नसल्यामुळे आणि मुस्लिम मतांचं यावेळी डिव्हिजन होणार आहे। काँग्रेसकडे आणि उबाटाकडे गेलेली मतं आहेत ही डिवाइड होणार आहेत आणि तशीच MIM आणि SPला मिळणार आहेत। त्यामुळे ह्यावेळी हिंदू कार्ड हे मुंबईमध्ये प्रामुख्याने चालेल आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा 5000% महापौर बसेल। नाही, पण मग अवधूतजी, ज्या पद्धतीने दावा होतो ठाकरे बंधूंकडनं की आमचाच महापौर बसेल, आमच्याच महापौराची सत्ता असेल या पुढच्या काळात सुद्धा, एक्झिट पोलचे हे आकडे तुम्ही म्हणताय रिलाय त्याच्यावर फारसं करता येणार नाही, मान्य आहे, पण ज्या पद्धतीने हे आकडे समोर येत आहेत कुठेतरी मुंबईकरांचा कौल फारसा ठाकरे बंधूंकडे नाही की काय, असंच एकंदरीत हे आकडे म्हणतायत। मग जे दावे केले गेले ते फोल ठरतील असं वाटतं? त्यांचा दावा तर काय, न्यूयॉर्कचा महापौर पण उबाटाचा होईल त्यांचा दावा आहे। त्यांनी आतापर्यंत केलेले सर्व दावे फोल ठरलेले आहेत। त्यांनी 2014 साली सुद्धा आमच्या ज्यावेळी युती तुटली त्यावेळी शिवसेनेने आमच्या विरुद्ध लढलं होतं, त्यावेळी आम्ही येऊ करू आणि आम्ही तेऊ करू 63 मध्ये राहिले, त्यावेळी आम्हाला 123 मिळाले होते। त्यानंतर गेल्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये 2017 मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष नेहमी वाटाघाटीमध्ये आम्हाला कमी जागा मिळायच्या, 27-34 जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती असताना आमच्या सर्वात जास्त जागा ज्या आल्या होत्या, राज पुरोहित त्यावेळी मुंबईचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांची संख्या होती 34, तर त्याच्यामुळे आम्ही आमच्या कॅपॅसिटीहूनही कमी जागा घेऊन भारतीय जनता पार्टी शिवसेनेला नेहमी मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणण्यास मदत करत होतो। 2017 साली तुम्ही पाहिलं तर आमच्या 82 कॉर्पोरेटर आमचे निवडून आले आणि त्यांचे 84 कॉर्पोरेटर निवडून आले। त्यामुळे नेक टू नेक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मुंबईमध्ये राहिली। त्यानंतर शिवसेनेमध्ये फूट झालेली आणि भारतीय जनता पक्ष वाढलेला आहे। भारतीय जनता पक्ष हा वाढत गेला आणि शिवसेना ढासळत गेली, तर ती 82 आणि 84चा जो गॅप हो तो आता 105 आणि 32 किंवा 35 असा तुम्हाला उद्या दिसेल। बरं, हे झालं तुमचं अनालिसिस। मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच, मात्र शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष स्वतः शशिकांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। थेट आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। शशिकांतजी, एक्झिट पोलचे अंदाज समोर येताना दिसत आहे। लोकशाही मराठी आणि रुद्रनं केलेला जो एक्झिट पोल आहे त्यानुसार पुणे पिंपरी चिंचवडकडे मी थोडंसं आपलं लक्ष वेधू इच्छितोय। त्या ठिकाणच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जो एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आपण भाजपला थांबवू शकतोय का, त्या ठिकाणी इतरही जे पक्ष
सत्तेमध्ये आहेत, म्हणजे आपला बालेकिल्ला जाऊ नये यासाठी राष्ट्रवादीनं केलेले प्रयत्न कशा प्रकारचे असतील, या आकड्यांकडे पाहिल्यानंतर मला तुमची पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. नाही, आता आकड्याच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने एक्झिट पोल तुमचे येतात, मला वाटतं की लढाई आहे. या लढाईमध्ये आत्ताच्या आणि पूर्वीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये इतका बदल झालेला आहे, भयानक आहे. ह्याच्यापेक्षा त्यांना 90% यश मिळायला पाहिजे होतं, अशा प्रकारचा भाजपला आत्मविश्वास असायला पाहिजे. तरी सुद्धा लोकांनी इतकं जर मतदान विरोधात दिलं असेल, तर सत्ता आणि संपत्तीच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची निवडणूक करण्याचे धाडस सुद्धा पक्ष दाखवतात आणि त्याचबरोबर लोक मतदान देतात, हे पण काही कमी नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या टीव्हीवरच बघतो आम्ही की ह्याला पळवून नेलं, ह्याला मारलं, पोलिसांच्या समोर मारामारी होते, पोलिसांच्या समोर तिथं पैसे वाटले जातात. एवढं पहिले भयानक कधी नव्हतं. आणि मला वाटतं की विशेष असं वेगळं काही नाही आहे. आणि दुसरं गोष्ट आहे की पूर्वी निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर होत होता, आता निवडणुका जाती धर्माच्या होते. म्हणजे राजकारणाच्या स्वार्थापाठी समाजामध्ये जरी पाडून आपण जर काम करून घेऊन आपण यश मिळवायचं, हा सूर्य आनंद जर भाजपला असेल तर मला वाटतं तो लाभ आहे, तो फार काळ टिकत नसतो. पण आज मला वाटतं दुर्दैव एवढंच आहे, ह्या सर्व गोष्टीचं बघितल्यानंतर भयानकता आहे. म्हणजे सकाळी 5 वाजेपर्यंत सुद्धा पैसे जर वाटत असतील आणि एकेकाचे 10,000 15,000 जर अशा आकडे ऐकल्यानंतर मला वाटतं की आता राज ठाकरे एकदा बोलले होते बैठकीमध्ये, विरोधकांनी सगळ्यांनी आता बहिष्कार टाकला पाहिजे. म्हणजे कोणी शाही जाते म्हणून आपलं ऑब्जेक्शन घेतोय, कोण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या. आता कालचं उदाहरण देतो. बरं. बघा आता कसं आहे, कोर्टाने 15 तारीख दिली होती, 15 तारखेच्या आत निवडणुका घ्या. पण निवडणूक आयोगाने लगेच 16 तारखेला निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर केला. 5 दिवसामध्ये फॉर्म भरायचा, 5 दिवसानंतर प्रचार करायचा. हा. आणि काशी हा निवडणुका प्रक्रिया अशा पूर्वी कधी नव्हत्या. मग कसं आहे, प्री प्लॅनिंग केलेलं असल्यानंतर त्या असे एक्झिट पोल 100% होतील आणि त्यामध्ये आश्चर्य वाटायला नको. फक्त एवढंच आहे, तरी सुद्धा लोक उभी राहत आहेत, विरोध करतायत. आणि तेवढ्यामध्ये तुम्ही दाखवलेल्या आकड्यामध्ये मला तर वाटतं की असे आकडे होऊ नये. कदाचित लोकांनी जर वेगळ्या प्रकारे, काय काय तुम्हाला खोटं नाही सांगत, काय काय ठिकाणी हा. आता लोकांनी मतदानाचा काही आकडा बघितला तर 48%, 45%, लोकांना सुद्धा आता त्यात इंटरेस्ट राहिलेला नाही निवडणुकीला. बरं. हे सत्य परिस्थिती आहे, ती स्वीकारली पाहिजे. आता त्यांनी मगाशी सांगताना सांगितलं, ते काय म्हणाले की आता भाजप इतक्या पद्धतीने आलं, शिवसेना वेगळी झाली. शिवसेना वेगळी केली म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही सगळे पक्ष वेगळे केले आणि वेगळे झाल्यानंतर या पक्षाच्या याच्यावर आपण त्यांच्या विभाजनाचा पायथा घेऊन सत्तेवर बसलो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीला वेगळा कन्सेप्ट, वेगळ्या प्रकारची ट्रेंड घेऊन आपण वेगळ्या प्रकारच्या निवडणुका करतोय. हे काही वेगळं राहिलेलं नाही. उदाहरण सांगायचं झालं तर प्रत्येक निवडणुकीच्या यामध्ये महाराष्ट्रात किती ठिकाणी बोगस शूटिंग झालं, किती ठिकाणी मारामाऱ्या झाल्या, किती ठिकाणी पैसे वाटप झाले, हे कदाचित तुमच्याकडून ती आकडेवारी जर आली तर लोकांना सुद्धा कळून येईल. मला वाटतं त्यामुळे या निवडणुकीचे रिझल्ट जे असेच लागत गेले तर त्यामध्ये आश्चर्य वाटायला नको, असं माझं मत आहे. बरोबर आहे. शशिकांतजी मात्र आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. त्याचं कारण असं आहे की गेल्या कित्येक वेळेपासून आपण सगळ्याच राजकीय प्रतिनिधींना आपल्याबरोबर बसवतोय, त्यांची अनेक मतमतांतरं येत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र केवळ आत्ता तर हे अंदाज आहेत, उद्या खरा निकाल लागेल तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना पेशन्स ठेवावेच लागतील. मात्र निवडणूक प्रक्रियेवरती जे प्रश्नचिन्ह तुम्ही उपस्थित केलं त्या अनुषंगाने मला आपल्याला अगदी थोडक्यात हे विचारायचं आहे की पराभव दिसायला लागला की आरोप करण्यासाठी निवडणूक आयोग असेल, निवडणूक प्रक्रिया असेल, यावरती बोट ठेवलं जातो. हा जो सातत्यानं विरोधकांवरती आरोप होतोय तो तुम्हाला मान्य आहे का? माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? आवाज नाही आलेला मला. परत प्रश्न मी पुन्हा एकदा सांगू आपल्याला. हा द्या आता ते. प्रश्न हाच आहे की विरोधकांना पराभव दिसायला लागला की निवडणूक आयोगावरती ताशेरे ओढले जातात, त्याचाच हा प्रकार समजायचा का? हे मला कळत नाही की आतापर्यंत विरोधकांनी असा आरोप कधी केला नव्हता, आता का करताय? सत्य परिस्थिती समोर तुमच्या माध्यमातून दिसते ना. तुमच्या माध्यमातून सत्य परिस्थिती दिसल्यानंतर आम्ही सुद्धा म्हणायचा विरोधकांनी तसा आरोप केला. आता हे जर दिसत असेल, ही सत्य परिस्थिती आपण स्वीकारायला पाहिजे ना. झालं जातीचं समीकरण ध्रुवीकरण केलं का, तर केलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी मतं मिळवण्यासाठी मग कुठला महापौर बनणार हे तुम्ही केलं ना.
ठीक आहे, लोकल बॉडीच्या निवडणुकीला अशा प्रकारची भाषा, मग तुम्ही हे मत त्याला दिलं, कटेंगे तो बटेंगे, त्यानंतर बटेंगे तो फिर वापिस पिटेंगे, ह्या कुठल्या प्रचाराच्या भूमिका आल्या हो? ते जाऊन द्या. पैसे वाटले का? तर 100% वाटले. कोण नाही म्हणतो? कोणी छातीवर हात टाकून सांगावं की आता निवडणुका एवढ्या सोप्या होतात? सामान्य माणूस उभा राहतो का बघा. ज्या सत्य आहे ते दिसतं ते आपल्याला स्वीकारायला पाहिजे ना. आपण ते स्वतः स्वीकारायचंच नाही. नाही मग विरोधकांना असं दिसतं तसं दिसतं. भस्मासूर झाला. त्या निवडणुकीला नव्हे तर मागच्या काही कालावधीमधून ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत, कदाचित पुढे अशाच प्रकारच्या निवडणुका लागल्या, मला वाटतं उमेदवार सुद्धा भेटतील का नाही शंका. ही सत्य परिस्थिती मी मानतो. मी काय राजकीय भाषण करत नाही, भाष्य करत नाही, पण जे दिसतंय ते आपल्याला स्वीकारायला लागेल ना. आता बरोबर जिल्हा आहे. परिषद पंचायती मला तोच प्रकार होणार आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही आमच्या बरोबर एक चॅनलवाला द्या, सगळीकडे आम्ही तुम्हाला एक्झिट दाखवतो कशा पद्धतीने निवडणुका होतात, कशा पद्धतीने वाटल्या जातात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.